मुरमुरे नसते ना तर अवघड झालं असतं. ऑल क्रेडिट गोज टू पुष्कर भाऊ. आणि आम्ही चाललो इथनं आतमध्ये बोटेत. आपण ब्लॉक करतोय काय नाही, व्हिडिओ काढतोय. फायनली आम्हाला इथूनच यायला लागलं. आम्ही इथून गेलो होतो पहिलं, जास्त आहेत म्हणून. 260 रुपये गाईज इथून शिपिंग करण्यासाठी पलीकडे. आम्ही आलोच होतो दिव्यागर वगैरे करून, सो त्यामुळे आम्हाला ह्या साईडलाच यायला लागलं. नाहीतर मग आम्ही मेन हायवेला लागलो असतो. महाड वगैरे खूप लांबून जायला लागलं असतं आम्हाला. सो इथून फक्त ही तिकडे शिपिंग होणार. काय नाही. आता पार्किंगसाठी मस्त असं आहे. माणसांसाठी पर पर्सन 20 रुपीज आहे. आणि गाडीला किती 200. आपली गाडी 7 सीटर म्हणून 7 सीटरला 200 आणि 4 सीटरला माहित नाही किती, काय 4-5 असेल ते. बाकी पर पर्सन 20 रुपीज आहे. सगळे पार्क होत्या त्या गाड्या. खाली इंजिन रूम आहे. बाकी इथून वरती चढण्यासाठी असं रूट. तर गाई असं बसण्याचं एक बसायला वरती. भाऊ बर्फ बघ किती वेळचं ठेवलंय, तेच बिघड होतंय. असं बसायची सिस्टम आहे. आणि खाली गाड्या लावल्यात आम्ही. बाकी हे इंजिन आहे याच्या खाली. आणि ही गाडी गप्पे ती इथं जाणार. इथं लाईव्ह जॅकेट्स वगैरे ठेवलेत. आहे ड्रायव्हर आत्ता आलाय. काय जास्त कंट्रोल रूम आहे. फिरवतोय भाऊ फुल. कसं वाटतंय भाऊ कोकणची ट्रिप कशी? ह्यावेळेस जरा वेगळा एक्सपिरियन्स आला, कारण चांगला एक्सपिरियन्स आहे. पैसे गेले ते गेले. तो ब्रिज आहे तिथून अजून काम चालू आहे त्याचा. तिकडून आम्ही त्या साईडला होतो, ह्या साईडला इकडून तिथपर्यंत गेलो होतो, पण तिथून पुढं रस्ताच नाही. सो परत शिपिंगला आलो आम्ही. इकडं बसायची सगळ्या जागा, खाली जाऊन इथं असं आहे. बाकी फक्त इथं कॅप्टनची कंट्रोल रूम आहे, काय नाही दुसरं. याला बघून फुल असं KGF ची फील येते. सोनं शोधायला चालू असं वाटायला लागलं फुलबला बघून. इकडे जायचं आपल्याला अजून. अटलांटिक ओशन मध्ये आलोय गाईज आम्ही. हे दाखव का ट्रायंगल, बरमुडा ट्रायंगल. बरमुडा ट्रायंगल मध्ये चाललोय गाईज. असं ट्रायंगल हो, काय व्ह्यू आहे. काय आणलं? कुठलं काढतोय का? तर काही असं आम्ही वरती आलो होतो. आता इथूनच हे चल पुष्कर. ऑटोमेशन रोबोटिक्स इंजिनिअरिंग शिकतोय तो. हा, आणि डिग्री घ्यायची त्याला ती. भाऊ शिकू दे. आपली गाडी इथंच आहे. यू बीस्ट. बाकी BMW इंजिन लावलंय. काही नाश्ता करायला थांबलो होतो. अजून 120 किलोमीटर आहे रत्नागिरी मग ते गणपती पोहे. सो वडापाव खाऊ. आणि थोडं मध्ये वॉमिटिंग वगैरे पण झाली मला, उलटे वगैरे झाल्यात मुरमुरीमुळं. थोडं स्पायसी घेतलं काहीतरी खायला. ह्याला क्रेडिट दिलं होतं, पण काय फायदा नाही झाला. काहीतरी टाकून आणलं होते. एकट्यालाच झालंय, आपल्या दोघांना झालं. आपल्या दोघांना काय नाही झालं म्हणते. कोण तर गाईज आम्ही आलो गणपतीपुळे. आता फक्त 40 किलोमीटर. लाईट लाव. फक्त 40 किलोमीटर आहे. आणि आम्ही स्टेचच बोललो होतो तसं थांबणार आहे कुठेतरी तिथं. आणि बाकी जेवण पण राहिले आपलं. मच्छी खायची आहे,
किती वेळ झालं मच्छी खायची म्हणतोय पण काय नाही आज खाणंच मच्छी होत नसती नाही. भेटत. आणि मच्छीच खाणार आहे काही होऊ दे काय नाही भेटत. भेटतंय. पुष्कर पण यावेळेस हो. म्हणतोय की जर मच्छी भेटली तर तो खाणार आहे. एकतर आमचं पुणे बी नाहीये 11-12 वाजेपर्यंत चायनीज उघडं असतं. इथं चायनीज बी भेटायचं अवघड आहे. वडापाव नाही भेटायचं. वडापाव बी भेटायचं नाही अवघड झालं इथलं. आता बघू पण चाललोय. आणि ह्या कोकणच्या प्लॅनला खूप वेगळे एक्सपिरियन्स आलेत. कारण ते शिपिंग वगैरे होतं ते पिक्चर मध्ये बघितलं होतं एक मी नाव लक्षात नाही पण वाटलं नव्हतं की करेल म्हणून. तसं म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स होता तो काहीतरी भारी वाटलं. इकडून तिकडे जायला मस्त कार मध्ये लावून वगैरे शिपिंगचा. कारण ब्रिज बंद होता चालू होतं काम त्यामुळं त्यांनी ते चालू ठेवलं होतं तसं. सो मस्त असा अंधारे भाई माझ्या साईडला भूत येऊन बसलं मागे बस असं हात ठेवलं तुझ्या मागे येऊन बस. शेतेज आई शपथ हे पाठीमा बघ पुष्कर एकदा पाठीमा बघ नाही अडे तू नको बघू हे विकार इथून बघतोय रे. दिसतच नाही काय पण. काय दिसतच नाही अंधार. आता गाड्या आले म्हणून दिसते लाईट. तर गाईज आम्ही बिना लाईट सुरमई खातोय. 3 वाजता आलोय इथं 50 रुपये मध्ये हॉल वगैरे सगळे तुम्हाला डिटेल सांगतो मी बट आलोय इथं बुकिंग करू. गाईज काका स्पॉटेड काका स्पॉटेड बने झाला काका. अरे काय बोलत असेल त्याला आता ते दादा लोक. हा तर गाईज अजून एकदा घोडा लागलेला आहे आम्हाला इज्जतीत. रत्नागिरीचा प्लॅन केला घरी एकदम शेवटी सांगितलं झोपाच्या वेळेस गणपती पोळेला चाललोय. आलो गाडी लावली रूम घ्यायला चाललोच होतो तेवढ्यात गाडी बंद पडली आणि पूर्ण बंद पडली नव्हती चालू होती थोडी पण तेवढ्यातच असं डोकं चाललं की सर्व्हिस सेंटरला फोन करा. तिकडून सर्व्हिस सेंटरला फोन केला तोपर्यंत इकडनं जीवच दिला डायरेक्ट. गाडी बंदच आहे काहीच चालत नाही. हे बटन दाब रे रिजनरेट होत. बटन दाब ना काहीच चालूच होत नाही बटन दाबल्यावर पण. सगळं गेलेलं आहे इथं टोईंगची गाडी बोलून. 100x हे चूक फक्त एका व्यक्तीमुळे झालीये. ती व्यक्ती इथं बसलीये आणि ही व्यक्ती इथं झोपलीये. मुरमुरनी उलटी झाली मला. स्वतःला पचवा नाही बोल काय घरी काय सांगायचं तेच सांगत होतं तुला काय सांगायचं ते काय. त्या साईडला आता गाडी दिलेली आणि त्यांनी असं सांगितलंय 24 तास लागतील बॅटरी चार्ज व्हायला. लय वेळ चाललाय कारण 12 तासात बॅटरी चार्ज करून देतो म्हणत होता माणूस बट माहीत नाही काय झालं असतं. आणि टोईंग आलं पण आलं होतं त्याचं काम आहे शोरूमपर्यंत हे करावं. आणि बाकी पॅलेस इथं सावंत पॅलेस दिसतंय पण आपल्याला इथं नाही थांबायचं. आपल्याला पुढच्या साईडला याच्याच मागे हॉटेल आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे तिथं. की आता आम्ही गणपतीपुळेतच आहे तर आजचं सगळं बघावं लागणार आहे. काल आम्ही रूम ह्यासाठी घेतली नव्हती की तिथं साईडलाच मंदिर वगैरे होतं स्पॉट्स वगैरे होते. सो आम्हाला वाटलं की जास्त काय करावं नाही लागलं. रूमची काय गरज आहे आम्ही नाही फिरणार जास्त फिरेल आणि रूमचा काय फायदा नाही असं वाटलं त्यामुळे आम्ही रूम काय घेतली नव्हती. तशी भेटत होते आम्हाला समोरून असं लुक आहे काय तरी मस्त वाटतंय. पण जे काय आहे ते पॅलेस त्यालाच बघतोय मी त्याच्यापासून. काही हॉटेल बघतोय दोन्ही व्हेज नॉनव्हेज घेऊन येतो बघू काय बाकी सगळ्यांचे हाल. आता घरी सांगितलं नव्हतं आम्ही. व्हेज थाळी दाखवायची नव्हती म्हणून दाखवली नाही. भाऊ पण खातोय अजून. भाऊ कसं वाटतंय व्हेज थाळी खाऊन? परिस्थिती लय खराब चालली आहे लय खराब.
काय काय झालं सांग का काय नाही वाटत? झोप गेली ना हा तर काही झालं जेवण आता आणि ब्लॉग माझे काय माहिती खूपच कंटेंट द्यायला लागला कोकणचा ब्लॉग येण्यासारखं कॉन्टेंट आहे कॉन्टेंट आणि इथून आम्हाला अजून 5 साडेपाच लागणार आहे कळायला की आजच गाडी भेटेल की उद्या भेटेल उद्या निघू की आज निघू आज जर 5 साडेपाचला भेटलं तर आम्हाला कंटिन्यू गाडी चालवावी लागेल थांबवच लागणार नाही कुठे बघू परत एकदा अशी ट्रिप नको परत कारण रत्नागिरीला आलो रत्नागिरी केलीच नाही थोडं पण गेलो पण नाही रत्नागिरीला इथे गणपतीपुळेलाच आहे आणि तिथून पण अर्धी रात्र फक्त मग तेच म्हणलं ना गाडीची काय फुकटची कॉफी आणि पाणी धानतो इथं बघा एवढं संपले अरे पाणीच दाखवतो रे संपवलं ते अवस्था लई बेकार झाली खरंच अशी ट्रिप परत नको आणि आता आमची जे पुढचा प्लॅन चाललाय ते आता सक्सेसफुल व्हायचं थोडं होईल का नाही एक आठवडा 5 महिने आहेत अजून कुठलं प्लॅन प्लॅन आहे ना स्पॉइलर 5 महिन्यानंतर कसं वाटतं आम्ही तिकडे चौकात जाऊन आलो परत चहासाठी याला म्हणतो तिकडे इथं चहा मार शेवटी परत याच्याकडेच घेतलं गोड गाडी भेटली आता आपल्याला आणि असं म्हणजे फक्त बॅटरीचाच प्रॉब्लेम होता काय नव्हता बाकीचा चेक केलंय आणि असं सांगितलं त्यांनी की फक्त उतरताना कुठं स्पॉटला काय उतरले जेवायला वगैरे काय तर गाडी फक्त गाडीतले जे पण काय लाईट वगैरे असेल AC वगैरे ते जे जे काय असेल ते चालू ठेवून जाऊ नका सो तेवढंच आहे आता तेवढं जर चालू राहिली तर परत ड्रेन होईल पूर्ण बॅटरी सो तेवढंच आहे बाकी काय नाही आता आम्हाला 400 किलोमीटर आहे इथून पुणे सो आम्ही आता खिडक्यात चालू ठेवल्यात भीतीने असं वाटायला लागले की नको काय करायला कारण परत जर गाडी बंद पडलीच परत टोईंगची गाडी बोलवा परत मग ती येणार 2-3 तासांनी परत ती घेऊन येणार इकडं मग इकडून परत आम्हाला तिकडून त्या जागेतून परत इकडं यायला काय बघितलं का ती यायला स्वतः आली चुकीने रस्ता द्यायला तर तिकडून परत आम्हाला रिक्षा करून वगैरे जे काय असेल ते कॅब वगैरे कॅब तर अवेलेबलच नाही आहे त्या एरियामध्ये अजिबात आणि तिथून पण आम्हाला 20 किलोमीटर आता आम्ही आलो रिक्षाने तर आम्हाला 600 रुपये गेले सो खर्च न करता आम्हाला असं वाटलं निघावं कारण आमचा 2 दिवसाचाच प्लॅन होता आज तर काहीच झालं नाही रत्नागिरी फिरून काहीच नाही तेवढं दिव्यागरच फिरलो रत्नागिरीमध्ये पोचलो पण काय फिरलो नाही आम्ही सो खूप खराब एक्सपिरियन्स होता हा दुसरा एक्सपिरियन्स आहे माझा गाडी बंद पडण्याचा टोईंगची मशीन टोईंगची गाडी वगैरे बोलवणं सो बॅड एक्सपिरियन्स तर गाईज आम्ही संगमेश्वरच्या पुढे आता आणि ढाब्याला बसलोय आणि खूप पहिलं ऑर्डर दिली बरं झालं कारण पुढं बसेस आले त्यांची सगळी गर्दी झाली नाही तर आम्हीच पहिले कस्टमर होतो यांचे आमच्यामुळे धंदा झाला होणार होता अर्ध्यांचा आणि पुष्कर भाऊ कशासाठी खुश आहे तुम्ही बोला की खुशी जताही नाही जाते आम्ही व्हेज खाल्ले ना आज त्यामुळे भाऊ खुश आहे कारण आम्ही चिकनच खातो दरवेळेस भाऊला एकट्यालाच व्हेज खायला लागतं तुम्हाला काय वाटतंय भाऊ दिवसभर व्हेज खाऊन माझ्या प्लेटमध्ये तेल आणि स्पायसेस ऍड केले नदी झाली तेलाची डायरेक्ट लय कसं तरी वाटायला लागलंय खाऊ वाटत नाही पण आता पर्याय नाही टेस्ट आहे पण धारच आहे फुल भाजी होईल माहिती का एक त्यात तेवढं खरं चिकनची भाजी होती तेवढं फ्राय
कुठली आहे तुझ्या बसची बसचा नंबर कुठला आहे 1891. ही आहे का आमची गाईज तर गाईज बाकी काय नाही इतकं सगळं झालं आमच्यासोबत. पण एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की आम्ही फक्त मच्छी थाई खायला आलो होतो आणि दणदणीत आम्ही 500 रुपयाची मच्छी थाई खाल्लेली आहे. आणि बाकीकडे आम्ही रेट बघितले 250 रुपयाला होती. सो आम्हाला लुटलंय. हा लुटलं तर आहेच. फक्त आम्ही नाईट आउट साठी आलो होतो आणि वाटलंच फिरत मच्छी असत. खायची. कुठं गेलो काय झोपेत ड्रायव्हिंग केली आम्ही अक्षरशः. सो हे सांगायचं होतं. बाकी आमचे ड्रायव्हर बघा तुम्ही हा किन्नर आहे. म्हणजे किन्नर म्हणजे तो किन्नर नाही तो बसमध्ये असतो तो. आणि बाकी हा आमचा ड्रायव्हर आहे. बॉडी बघा शोल्डर